बीड जिल्ह्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 1 महिना उलटलेला आहे। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचा सकाळपासून संपर्क होत नव्हता। ते कुठे गेलेत हे कुणालाच ठाऊक नव्हतं। अखेर दुपारी 11:15च्या सुमाराला ते मस्साजोगमधील पाण्याच्या टाकीवर दिसले। जवळपास 2 तासांपासून अधिक काळ त्यांचं आंदोलन सुरू होतं। खंडणीमुळे माझ्या भावाचा खून झाला, खंडणीमधल्या गुन्हेगारांना पूर्ण आरोपी केलेला नाही आणि त्या सगळ्यांना आरोपी करावा आणि तपासाची माहिती द्यावी या मागण्यांसाठी धनंजय देशमुखांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन पुकारलं। आंदोलनात दरम्यान जरांगे पाटील त्या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांनी धनंजय देशमुखांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांचं आंदोलन सुरूच ठेवलं। यानंतर बीडचे एसपी नवनीत कौवत यांनी धनंजय देशमुख यांना आश्वासन दिलं की मी एसआयटीच्या अधिकाऱ्यांशी बोलणं करून देतो आणि त्यानंतर धनंजय देशमुख हे टाकीवरून खाली उतरले। पाण्याच्या टाकीवरून उतरताच धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंना मिठी मारत जोरजोरात हंबरडा फोडला। दरम्यान जोपर्यंत माझ्या भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली आहे। रोज नवीन 10 ब्रेकिंग न्यूज येतात, त्याच्या केसेस पण होतात। त्याच्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत सगळे, तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही। तर देशमुख तुम्हाला कुठून भेटत? विधी करत नाही, काही नाही सगळं तिथे जाऊन बसून सगळ्यांना विचारतो मला काय झालं, माझ्या भावाला कधी न्याय भेटत। मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो, गांभीर्यपूर्वक सांगतो, माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही। म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झालाय। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसतात। आमदार सुरेश धस यांनी खंडणीसाठी वाल्मिक कराड आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांची मंत्री धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठक झाल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील पोलीस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचा दावा बजरंग सोनवणेंनी केलाय। विशेष म्हणजे हत्या प्रकरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बैठक झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। नेमका काय आरोप केलाय बजरंग सोनवणे यांनी ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेण्याचा प्रयत्न करूया। तर बजरंग सोनवणेंचा आरोप नेमका काय आहे? तर खंडणीतील आरोपी पुण्याला सरेंडर होतो। तो म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो। खंडणीच्या आरोपीवरती 11 तारखेला गुन्हा दाखल झाला, मात्र 12 तारखेला बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक झालेली होती। माजी पालकमंत्र्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसमध्ये खंडणीतील आरोपी आणि पोलीस अधिकारी यांची भेट झाली। म्हणजे पोलिसाला तिथे मध्ये बसवून तो निघून गेला का असा थेट सवाल बजरंग सोनवणेंनी उपस्थित केलेला आहे आणि त्यांचा हा आरोप देखील आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे, राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चाचे गंगाधर काळकुटे आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्याबरोबर आपण चर्चेला सुरुवात करण्याआधी बजरंग सोनवणेजी आणि सर्व मान्यवरांचं मी स्वागत करतो। बजरंग सोनवणेजी, आज आपण गंभीर आरोप केले, धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरती कसली बैठक झाली होती? नाही, आता इंटरनल डिस्कशन काय झालं हे मी कसं सांगू शकतो, पण मला जेवढी माहिती मिळालेली अशी की आरोपीवर ज्यावेळेस 11 तारखेला गुन्हा झाला, 12-13 तारखेला, 12 किंवा मे बी 13 या 2 तारखेच्या दिवशी त्यांची आणि यंत्रणेची भेट झाली अशी माझ्याकडे माहिती आहे। याच्या आधारावर मी सांगतो पोलिसांनी त्याचं चौकशी करायला पाहिजे, पोलिसांनी त्याची खात्री करायला पाहिजे। मी याच्या अगोदर पण बोललेलो, पण आज मी क्लिअरली बोललोय, तरी ते मग त्याच्यात पोलीस यंत्रणा काय करते? मग त्याची झाली तर मग आरोपी पळून कसा गेला? मग कोण पोलीस होते त्यांच्यासोबत आलेले? ह्याची चौकशी व्हायला पाहिजे ना। त्यांच्या ह्याचं फुटेज पण निघलं पाहिजे। त्यांच्या तिथं जी कॅमेरे असतील त्यांच्या ऑफिसला, पालकमंत्री महोदयांच्या ऑफिस आहे, म्हणजे बंगला, म्हणजे तिथं बजरंगजी तुम्ही चौकशीची मागणी करताय, त्या ठिकाणी असलेले जर व्हिडिओ झाले तर त्याची मागणी करताय, मात्र ही बैठक खून प्रकरणी आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतरच हे वृत्त कसं काय आलं? काही एखादी साखळी आहे, चेन आहे, काय वाटतंय तुम्हाला? बघा, आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतोय की याच्या पाठीमागं, या खुनाच्या पाठीमागं मास्टरमाइंड कोण आहे तो सापडला पाहिजे आणि ह्याची लिंक या खंडणीशी जुळती। खंडणीतून हा मर्डर झालाय आणि या खंडणीतून मर्डर झाल्यामुळं खंडणीचा आरोप ज्यांच्यावर झालाय त्याच्यात हात असला पाहिजे किंवा त्याच्यात मास्टरमाइंड असले पाहिजेत असं सर्वांना वाटतंय, जनतेला वाटतंय, आम्हाला वाटतंय, म्हणून आम्ही त्याच्यात बोलतोय। बरोबर आहे। मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक गंगाधर काळकुटे आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे देखील आपल्यासोबत आहे। राजेंद्र कोंढरेजी, मी आपल्या पुढे येईल आधी की आज जे काय त्या ठिकाणी घडताना दिसतंय, नवनवीन खुलासे रोज होताना दिसतात, आज तर मात्र थेटपणे
बजरंग जे आहेत त्यांना जाऊन त्या ठिकाणी, धनंजयजी जे आहेत त्यांना जाऊन त्या ठिकाणी टाकीवरती चढावं लागतं काय? टाकीवरती चढून थेटपणे आंदोलन करावं लागतं आणि मग त्या ठिकाणी मनोज जरांगे येतात. नेमकं काय सुरू आहे हे कळेना. दुसरीकडे प्रकरण वेगळ्याच तर दिशेला निघून जाताना दिसत नाहीये राजेंद्र कोंढरेजी. अतिशय दुर्दैवी बाब आहे की ज्यांचा मृत्यू झाला त्या संतोष देशमुखांच्या भावाला हा, आजही न्याय मागण्यासाठी टाकीवर चढायला लागतं. बरोबर. हे सरकारच्या आणि पोलिसांच्या विश्वासार्हतेवर अतिशय महत्वाचा प्रश्न आजच्या ह्या घटनेने उपस्थित झालेला आहे. हा, आणि याचं गांभीर्य सरकारने आणि पोलीस दलांनी घेतलं पाहिजे. वास्तविक परिस्थिती अशी दिसत नाही. आज 1 महिना झाला, कुठलीही केस ही त्याचे पुरावे आणि त्याची केसची तपास किती खोलवर करायचं हे पोलिसांच्या हातात असतं. बरोबर आहे. न्यायालय त्याच्यावर प्रश्न तयार करत नाही की तुम्ही असा तपास का केला. पण गांभीर्याची बाब आहे की आज एवढे आरोपी तातडीने सापडणं, उशिरा पोलिसांनी त्यांच्या घरी रेड करणं, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये जनतेच्या मनामध्ये संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि आज धक्कादायक बातमी जी संतोष देशमुखांच्या भावांनी सांगितली की 36 कॉल त्यांच्या मोबाईलवरनं झालेत. त्यांचा स्वतःचा मोबाईल, तो समोरचा मोबाईल जप्त करून त्या भावाचा ज्याचा फोन झाले त्याचा जबाब जर आजपर्यंत घेतला नसेल किंवा जे कंप्लेनंट आहेत कुटुंबीय, त्या कुटुंबियांना वास्तविक पोलिसांनी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जो काही तपास सुरू आहे त्याची माहिती त्यांना देण्याची गरज आहे. ती माहिती मिळत नाही. ते लेकरू जे काही छोटी मुलगी आहे त्यांची, ती डोळ्यात पाणी आणून सांगते. हे व्यवस्था योग्य नसल्याचं निदर्शक आहे. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही, परंतु ही बाब आज महाराष्ट्रामध्ये भूषणावं नाहीये. बरं, पण मग गंगाधर काळकुटेंना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की धनंजय देशमुख ज्यावेळेला आंदोलन करतात पोलिसांवरच ते बोट त्या ठिकाणी ठेवताना दिसतात. दुसरीकडे बजरंग सोनवणे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला पुन्हा एकदा पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात येताना दिसतात. सगळ्यांनी वेगवेगळे स्टेटमेंट करून प्रकरणाला वेगळी दिशा मिळू नये, तर दुसरीकडे पोलिसांच्या भूमिकेवरती आणि बड्या राजकीय नेत्यांकडे इशारा केला जाताना दिसतो. गंगाधर काळकुटेजी, नेमका प्रकरणाचा तपास कधी लागणार आणि तपासामध्ये येणारे जे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत त्यांच्याकडे मग कसं बघावं? सगळी संभ्रमावस्था निर्माण करून ठेवलेली आहे. गंगाधर काळकुटे. हो, आरोपी हे सत्ताधारी पक्षाची निगडीत असल्यामुळं आणि राजकीय हस्तक्षेप याच्यात होतोय की काय अशी परिस्थिती इथं थोडीशी निर्माण झाल्याची परिस्थिती असल्यामुळं पोलिसांचं वागणं अगोदरच्या अनेक घटनांमध्ये आणि गेले हा हत्येचा प्रकार झाल्यानंतर आणि त्याच्या अगोदरही पोलिसांचं वागणं थोडं संशयास्पद होतं. त्याच्यामुळं हे सगळा संभ्रम निर्माण झालाय आणि दुर्दैवानं संतोष भैया देशमुख यांना पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच तिथं त्यांची गंगाधरजी कुणाचा त्या ठिकाणी दबाव असेल? सत्ताधारी पक्षाच्या लोकांचा दबाव आहे असं लोक म्हणतात. पालकमंत्री तत्कालीन जे होते धनंजयजी मुंडे यांचंही नाव लोक घेतात. वाल्मिक कराड आहेत त्यांचंही नाव घेतात. आणि ते राष्ट्रवादी पक्षातल्या सत्तेतल्या पक्षाचे हे आरोपी पकडलेले आहेत. त्याच्यामुळे संशय वाढलाय. त्यामुळं निपक्षपातीपणे चौकशी करतोय हे पोलिसांना दाखवून द्यावं लागेल. पोलिसांना आपल्यावर कुठलाही दबाव नाही हे दाखवून द्यावं लागेल. धनंजय भैया देशमुख असतील किंवा तिथले गावकरी आहेत त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. आज पोलीस अधीक्षक साहेबांकडे किंवा पोलिसांवरती बांगड्या तिथल्या महिलांनी फेकलेल्या आहेत. आणि मला या राज्याचे गृहमंत्री महोदय साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांनी, गृहमंत्री साहेबांना विनंती करायची आहे, या प्रकरणात जे सत्य असेल, जे कोणी आरोपी असतील त्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. आज त्यांच्या पत्नीची एक प्रतिक्रिया आली, त्यांच्या कन्येची प्रतिक्रिया आली, त्यांच्या बंधूची प्रतिक्रिया आली. यावरून ते कुटुंब अतिशय भीषण अडचणीत आहे, संकटात आहे, दबावात आहे आणि त्यांच्या एका डिप्रेशन खाली आहे अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे या कुटुंबाला ठामपणे विश्वास देण्यासाठी बरं, न्याय कधी याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना शोधायचं आहे. राजेंद्र कोंढरेंना मला प्रश्न विचारायचा आहे. राजकीय नेते मंडळी, तेही सत्ताधारी पक्षाचे ज्यावेळेला संशय व्यक्त करताना दिसतात, मग तरी देखील कारवाईला लागणारा उशीर आणि ज्यांची नावं समोर येताना दिसत आहे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई का होताना दिसून येत नाही? राजेंद्र कोंढरे, अगदी थोडक्यात. त्याच्यातला स्पष्टपणे एकच मी सांगतो की जे लोक त्यांना प्रोटेक्ट करतायत त्यांना एक साधा प्रश्न आहे की गेल्या 5-7 वर्षाची त्यांची जी राजकीय पार्श्वभूमी ज्यांच्यावर आरोप होत आहेत, ह्या व्यक्तींनी कधीही विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, रोजगार याचा कधीच पुरस्कार केल्याचं दिसून येत नाही. परंतु त्या बीड जिल्ह्याला दहशतमुक्त, भयमुक्त करण्याचं कधी त्यांनी काम केलं नाही. किंबहुना
खंडणी बहाद्दर असतील, 2 नंबरचे धंदे करणार असतील, यांच्या विरोधात कधी त्यांनी स्वतः काही मोहीम घेतली का हाती? याचाच अर्थ आहे की त्यांना हे सगळं अशाच पद्धतीने चालवायचंय. आणि बीड जिल्हा हा आज दहशतीखाली आणि भयाखाली आहे. बर तो जर मुक्त करायचा असेल तर सरकारला कठोरपणे पावलं उचलून याची कारवाई करावीच लागेल. बर कारण हा सरकारच्या आता विश्वासार्हतेवर प्रश्न तयार झालेला आहे, मी गांभीर्याने सांगतोय. बरोबर आहे. सरकारवरती तुम्ही प्रश्न उपस्थित करताना दिसताय आणि सरकारनं तातडीनं यावरती काहीतरी करावं अशी आपण अपेक्षा ठेवताय. बजरंग सोनावणे जी 11 तारखेला गुन्हा दाखल झाला, पण मग 12 तारखेला कुणाकुणाची भेट झाली? पालकमंत्री, खंडणीसाठी आरोपी, मग सह आरोपी कुणाला करायचं होतं नेमकं? म्हणजे सह आरोपींसंदर्भातला जो तुम्ही मुद्दा उपस्थित करताय किंवा इतर 2 मान्यवर देखील सत्ताधारी पक्षातल्या असलेल्या काही जणांवरती आरोप करताना दिसतायत, मग सह आरोपी कुणाला करायला हवं होतं? बजरंग सोनावणेजी. बघा, मी तुम्हाला मी मगाशी पण बोललो, आता पण बोलतो की 12-13ला पोलीस, आता कोण कोण होते याची नावं मला नाही सांगता यायची, पण जी मला मी पण थोडंच प्रेझेंट होतो तिथं, किंवा काय चर्चा झाली, कोण होतं, पण ह्या आरोपींची पोलिसांची झाली याच्यात बघा मी बोलतो याच्यावर किती तथ्य, ही सीसीटीव्ही बघितले पाहिजेत पोलिसना, असं माझं म्हणणं आहे. खंडणीतले आणि मर्डर मधले म्हणजे खुनामधले आरोपी 2-3 जवळपास कॉमन आहेत. बरं फक्त एक आरोपी बजरंगजी, जो खंडणीत आहे तो त्याला आणखी 302 मध्ये घेतलेलं नाहीये. तर आमचं सर्वांचं बजरंग सोनवणेजी, तुम्ही एका बाजूला म्हणताय तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, मग एसआयटीतली नावं सुद्धा आरोपींच्या सांगण्यावरून सांगितली, यामध्ये किती तथ्य? एसआयटी तथ्य म्हणजे याच्यात 100% तथ्य असलं पाहिजे की त्यांनी ज्या नियुक्ती केल्या त्या अधिकाऱ्यांना एसआयटी मध्ये नियुक्ती केलं जातं. त्याच्यामुळे ते या गोष्टीला थोडस तथ्य आहे या गोष्टीमध्ये. कारण जे अधिकाऱ्याच्या नियुक्त्या ज्यांनी केल्या ते आज आरोपी आहेत. ते आरोपी असताना तेच अधिकारी त्यांच्याबरोबर गुलाल उधळतात, त्यांच्याबरोबर फोटो आहे, त्यांच्याबरोबर रात्रंदिवस फिरतात, त्यांच्यासाठी पोलीस स्टेशनला येतात. याच आरोपीच्या चौकशीला जर त्याचे मित्रच दिले तर मग एसआयटीचा काय उपयोग? बजरंगजी, कृष्णा आंधळे अजूनही फरार आहेत. यात तपास यंत्रणा कुठे कमी पडली असावी? मग नाही, तपास यंत्रणेला काय तपास करायचा हेच कळत नाहीये मला. तपास यंत्रणेला जर तपास करायचा असेल तर तपास यंत्रणेला हा आरोपी सापडायला पाहिजे. त्याचे 2 आरोपी सापडले, फलाना सापडला, हे सापडला, मी का सापडत नाही? तपास यंत्रणा का कमी पडती, त्यांना काय क्ल्यू मिळत नाही, का त्यांना काय करायचं मला कळत नाही. नाही, बजरंग सोनावणेजी, राजकारणातील स्कोअर सेटल करण्यासाठी मुंडेंना टार्गेट केलं जात आहे का? मग नाही बघा, त्यांनी काय म्हणतात हे मला माहित नाही. त्याच्यानंतर समजा यांना काय करायचं हे पण मला माहित नाही. मी कधी त्यांच्या राजीनाम्याचा विषय बोलत नाही किंवा कुठलं राजकारण सेट करायचा विषय. आमचं राजकारण सेट आहेच आहे, आम्हाला त्याच्यात काही गरज पडत नाही. आणि ते परत वारंवार म्हणतात विरोधक, पण सत्ताधारी पक्षाचे लोक मागणी करतात आम्ही विरोधक आहे म्हणून तोडून द्या. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बोलतात, भाजपचे दोन्ही आमदार बोलतात. म्हणजे सगळे जर बीड जिल्ह्यातले सर्व आमदार, मी खासदार म्हणून आम्ही सर्वजण सातत्यानं मांडतोय. आमचे आमदार पण आहेत, ते पण मांडतायत. मग एवढे सगळे लोकप्रतिनिधी बोलतायत, बाकी सर्वसाधारण जनसमुदाय बोलतोय, सगळ्या लोकांचं हे मागणं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात कुणी काय सेट करायचा विषय येतो? ही तथ्य, या आरोपात काही तथ्य नाहीये. कुणाचं राजकारण कुणी सेट करायचं? सगळे सेटल आहेत, सगळे त्यांच्या ताकदीनं त्यांच्या ह्याच्यावर निवडून आलेले, त्यांचं राजकारण सेट आहे नक्कीच. बरं, धनंजय देशमुखांचं जे आंदोलन झालं ते आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावरती का आली? ही गोष्ट अतिशय दुर्दैवी आहे की ज्या देशमुख कुटुंबियानं एवढ्या संयमानं, धैर्यानं या गोष्टीला सामोरं गेलं आणि प्रत्येक गोष्टीत मुख्यमंत्र्यावर भरोसा, सर्व लोकप्रतिनिधीच्या बोलण्यावर, सांगण्यावर भरोसा करून त्यांनी संयम ठेवून वागतायत. किती संयमाने बोलती ती मुलगी, एवढी लहान असताना ती मुलगी बोलती वैभवी, परत धनंजय पण बोलतात. आणि एवढे सर्व कुटुंबांना एवढा दुःखाचा डोंगर झाला असताना ती सुद्धा खूप एवढ्या गांभीर्यानं बघतायत. सगळ्या गोष्टीनं एकदम चांगल्या पद्धतीनं संयमानं ते हे प्रकरण हाताळतात. पण त्यांना असं वाटलं की कुठंतरी आता आमच्या जीविताला पण धोका आहे आणि आमच्या भावाचा जो मर्डर झालाय त्याचा न्याय आम्हाला मिळत नाहीये, हे असं वाटणं, त्यांना त्यांची भावना असं होणं दुर्दैवी आहे. आणि त्यांनी फार खूप टोकाचं पाऊल उचललं. रात्री त्यांचं ज्यावेळेस माध्यमातून मी जी बघितली त्यांची बाईट आणि त्यांची मुलाखत जी ऐकली, त्याच्यानंतर गाववाल्यांनी दुसरं टोकाचं पाऊल उचललं की उद्या जर म्हणजे आजचा ह्याने टाइम दिला आणि उद्याचा गाववाल्यांनी दिलाय की नाही झालं तर आत्मदहन
इम्प्लिमेंट करणार. ह्या दोन्ही गोष्टी खूप गांभीर्याने घ्यायसारख्या आहेत. आणि याच्यानंतर उद्या बीड जिल्हा होईल, तालुका होईल, महाराष्ट्र होईल, ही किती खूप खूप चुकीच्या पद्धतीचं आहे. त्याच्यामुळे मी धनंजय देशमुखांना भेटायला गेलो आणि त्यांना भेटून मला सांगायचं होतं की तुम्ही असं पाऊल उचलू नका, आपण जी काय आहे ते पोलीस यंत्रणेशी बोलू, सगळ्याशी बोलू, आपण नियमाप्रमाणे आंदोलन करू, आपला जीव घालवून नाही जमणार किंवा असं करून चालणार नाही, असं करता येणार नाहीये. म्हणून मी सांगायला गेलो, पण त्याच्या अगोदर ते तिथून गेलेले होते आणि मी तिथे गेल्यानंतर त्यांची माझी भेट झाली नाही. असं आहे की मुलाजवळ त्यांनी कुठल्या तरी कोण मुलगा काय माझ्या लक्षात नाही, पण त्यांनी असा निरोप दिला की पप्पा माफ करा, मी तुम्हाला आता भेटायला येऊ शकत नाहीये, मी बाहेर आहे. मी खूप घाबरून गेलो की काय झालंय. मग मी पोलीस यंत्रणेला विचारलं कुठे आहे धनंजय, तर पोलीस यंत्रणा म्हणते घरात आहे. म्हणलं घरात आहे नक्की का? हो, आमचं संरक्षण आहे त्यांना. आणि मी तिथून अर्धा तास पुढे मांजरसुंब्यापर्यंत SP ना भेटायला चाललो याच प्रकरणात. तोपर्यंत बातमी येते की धनंजय पाण्याच्या टाकीवर चढलाय. थक केलं यार. परत पुन्हा मी SP ना फोन लावला, SP साहेब मी येतोय, तर ते म्हणे नाही तुम्हाला 1च्या पुढचा टाइम देतो, मी जरा बाहेर आलोय तपासाला. मग कुठं आलो हे पण नाही काही सांगितलं. आणि त्याच्यानंतर मी त्यांना 1ला फोन लावला, ते म्हणते मस्साजोगलाय. अरे मी म्हणलं मस्साजोगूनच आलो ना बाबा मी मस्साजोगला, तुम्ही जर मस्साजोगला येलो म्हणलं म्हणजे ह्याचा अर्थ पोलीस यंत्रणेला माझ्या अगोदर कळलं होतं की ते पाण्याच्या टाकीवर आहे. तर SP आले ते, म्हणजे SP तिथं आले. परत पुन्हा मी मस्साजोगला आलो होतो, तोपर्यंत SP निघून गेले बीडला. त्याच्यामुळे मला कुणाची भेट झाली नाही. SP मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण SP बीडला गेले होते आणि मी इकडं बीडला गेलो त्यावेळेस केजला आले होते. त्याच्यामुळे SP बोलणं झालं नाही. मी SP आता उद्या एकदा मोबाईलवरच बोलणार आहे. मला थोडं काय बाकीचं नंतर बघूयात. बजरंगजी, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला तुम्ही संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी पत्र दिलेलं होतं, त्याचं पुढे काय झालं? नाही, राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाकडे मी तक्रार केलेली. त्यांची पूर्ण आता मला पण हे केले त्यांनी की आम्ही तपासाला येणार. त्यांनी हे करून गेली, त्या तक्रारीवरती गुन्हा नोंद करून घेतील. त्यांची तपास यंत्रणा वेगळी लागेल. कारण मी पहिल्या दिवसापासून केंद्रीय तपास यंत्रणेचीच मागणी करतोय. मी CBI मागतोय. मी सगळ्या गोष्टी ह्याला ED पण परवा सुप्रियाताई बोलल्या की आर्थिक व्यवहाराचा बराच विषय आहे. हे बरेच विषय आहेत. खूप असे जर हजारो विषय आहेत की ज्याला दबले जातात. आता मी आज बाईटला पण बोललेलो की मगाशी तुमच्या याला जी किंवा कुठं हार्वेस्टरचे गुन्हे होते, कुठले आणखी खंडणीचे गुन्हे होते, बरेच काही गुन्हे घेतले जात नाहीत पोलीस नोंद करून. पोलीस यंत्रणेला सुद्धा सांगितलं की तुम्ही हे घ्या, म्हणजे विनंती केली मी. आता अशा बरेच प्रकार असल्यामुळे मानव अधिकार जे आहे ते मानव अधिकार आयोगाकडून 100%ची दखल घेतली जाणार आणि तिथं मी न्याय मागणार. माझे केंद्रीय यंत्रणेकडे मी त्याच्या बाबतीत पाठपुरावा करत राहणार. मी नंतर CBI चौकशी सुद्धा मागणार आहे. अमित भाई शहांची मला वेळ ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी जाऊन मी त्यांची वेळ रोज कॉन्टॅक्ट करतोय, रोज प्रयत्न करतोय, पण मला वेळ मिळत नाहीये. लवकरात लवकर त्यांची वेळ मिळो अशी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि मला वेळ मिळाल्यानंतर या गोष्टीला वाचा नक्की फुटेल आणि मी केंद्रीय यंत्रणेचा तपास लावेल म्हणजे लावेल. बरोबर आहे. म्हणजे SIT मध्ये असलेले जे आहे ते मात्र मदत करू शकतात असा संशय तुम्ही व्यक्त करताय. धन्यवाद बजरंग सोनवणेजी, धन्यवाद गंगाधर काळकुटे आणि धन्यवाद राजेंद्र कोंढरेजी. आपण या चर्चासत्रात आमच्याबरोबर सामील झालात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.